हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि सकाळचं रुटीन वगैरे माझं सगळं झालेलं आहे. सकाळची कामं सगळी आवरलीत, फरशी वगैरे पुसून झाली, कपडे वगैरे धुतली, भांडी पण झाली नाश्त्याची. आणि आज नाश्त्यामध्ये इडली वगैरे बनवलं होतं, खूप सगळी भांडी होती. तर पहिलं भांडी वगैरे आवरून घेतलं आणि आता 11:30 वाजले आहेत. तर मला स्वयंपाक वगैरे बनवायला अजून थोडा टाईम आहे. तोपर्यंत मी म्हटले माझी बाकीची कामं करते. आणि काल मी कोथिंबीर आणण्यासाठी गार्डनमध्ये गेली होती ना पाठीमागं, तिथं बघितलं कोथिंबीरच्या साईडला खूप असं गवत वगैरे आलं आहे. तर मी म्हटलं चला थोडं माझ्याकडे टाईम आहे तर मी ते गवत वगैरे काढते, त्यामुळे आपली कोथिंबीर छान प्रकारे येईल. तर चला मग जाऊया आपण. आणि स्वयंपाक बनवायला थोडा टाईम आहे अजून, तर तोपर्यंत बाकीची कामं आहेत ते पण होऊन जातील. चला मग जाऊया आपण. हो काय हे बघा, असं छोटंसं खुरपं आहे. इथे एक मराठीत आहे, त्यांनी गावाकडून आणलं होतं तर त्यांनी मला दिलं. आणि बघा माझ्या पाठीमागनं कृणा आला आणि एक छोटा बेबी, त्या मराठीत आई आहेत ना त्यांचं हे बाळ आहे. आणि आमच्या घरी खेळायला आलं होतं, तर आता मी निघालो तर माझ्या पाठीमागनं हे दोघं पण यायला लागल्यात. तुम्ही काय करणार आहे तिथं येऊन? हां, इथं खेळा, उन्हात खेळता का? खेळ ना. अगो माझी गोला कशा करते, गोलू कसं कसे कर असे. आणि मी आता तिकडे पाठीमागं चालली ना तर त्यांना वाटतं काय करायचं चालल्या, कुणाला वाटते मम्मा काहीतरी करते नवीन, त्यांना बघायला छान वाटते. चला मग आपण जाऊया त्यांना पण घेऊन. आणि आता बघूया, कारण तिथं ना उरलं टाकीतलं आमचं पाणी रोज पडतं, त्यामुळे पूर्ण तिथं पाणी पाणी होऊन जाते. तर बघूया, हातानंच निघेल तरी पण त्या ताईंना मी मागितलं, त्यांनी मला हे दिलं आहे. तर आपण बघूया हे ना मला काढायला येते का हातानंच निघते. चला मग जाऊया. आणि ऊन आता छान पडले, कपडे पण आपली छान सुकतील. बघा कपडे केवढी सगळी कपडे आहेत. ए चला शोना, गोलू आजा, कुणाल चला या, हळूहळू या बरं का पडशीला. या गोलू, गोलू या, कुणाल या. ते तू कशाला घेऊन आला बा, लागेल ना, ठेव दे तो उभा करून. नाही काही तो खोदायचं नाही. बघ इथं सगळं पाणी आहे, तुम्ही दोघं इथं बसा. आणि आता इथं आलो होतो, आपलं जे गार्डन आहे ना आपल्या क्वार्टरच्या मागच मी गार्डन केलं आहे. तिथं मी आता म्हटलं चला तणकट वगैरे काढूया. आणि खूप असं प्रकारचं घास होतं. आणि हे बघा मेथी वगैरे मी टाकली होती ना, त्यात थोडी थोडी मेथी पण होती. तर म्हटलं चला थोडी थोडी आहे तर मी छान अशी काढून घेते. आणि आता इथं ही वाटाण्याची झाडं वगैरे पण लावली होती ना, मी ते तुम्हाला सांगत होते. आणि आता इथं शूट कुणाला घेत होता, त्यामुळं थोडं ते हलवत होता मोबाईल. आणि चला मग आता आपण पटपट सगळी क्लिनिंग करूया छान. आणि खूप असं घास म्हणजे गवत वगैरे आलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचं पण घास गवत वगैरे होतं. सगळं आता मी क्लिनिंग करते, त्यामुळेच आपली कोथिंबीर जास्त वाढत नव्हती. तर म्हटलं चला आता छान प्रकारे मी सगळं क्लीन करते आणि नंतर मग आपली कोथिंबीर पण छान येईल. आणि आता त्याच्यानंतर ना ती मेथीचं वगैरे होतं, ती सगळी मी मेथी काढून वगैरे टाकली, कारण जास्त चांगली नव्हती. आणि पूर्ण त्याच्या खाली शेवळ वगैरे झालं, कारण पाणी वगैरे खूपच पडतं टाकीतलं रोजच्या रोज, त्यामुळं खूप असं तिथं शेवळ झालं होतं. आणि आता इथं बघा कोरोनाला शूट घेत असल्यामुळं सगळा मोबाईल वगैरे हलवत होता. आणि हे वाटाण्याची थोडीशी झाडं वगैरे लावली होती ना, ते अशी खाली म्हणजे अशी मोडल्यासारखी झाली होती. तर मी म्हटलं त्यांना थोडीशी काठी वगैरे लावते, म्हणजे ते त्यांचा वेल वगैरे आहे ना छान प्रकारे त्या काठीवरती जाईल. आणि त्याच्या खाली जे तण वगैरे आहे काय काय ते सगळं मी काढून घेते. तर आता इथं बघा चाललं होतं माझं सगळं तिथं क्लीन वगैरे करायचं छान. आणि सगळीकडे छोट्या छोट्या मी काट्या वगैरे लावल्या होत्या. आणि त्याच्यानंतर ज्या खाली जे काय काय घास वगैरे आहे गवत वगैरे ते पण छान काढून घेतलं. आणि छान असे वेल मी त्या काठीवरती चढवले होते, जेणेकरून ते छान असे वेल चढतील वरती आणि त्याला त्या शेंगा वगैरे छान लागतील. आता इथं बघा चाललं आहे माझं अजून काही ना काहीतरी करायचं. आणि बघा शांत बसलाय, मी म्हटलं तिथंच बस, मी इथं काम करते शेतामध्ये. तर शांत बसलाय गोलू माझा, आहे की नाही. आणि ना इथं एवढी मेथीची भाजी बघा एवढी सापडली, थोडीशीच आहे जास्त काही नाही, पण घरामध्ये आहे थोडीशी.
असं मिळून एक भाजी बनेल आपली. आणि चला तुम्हाला दाखवतो मी कसं प्रकारे साफ केलं. जास्त काही चांगलं नाही, पण जसं मला जमतं त्या प्रकारे मी साफ केलं. आणि हात बघा पूर्ण थंड पडलेत, कारण माती एवढी थंड आहे ना, त्यामुळे पूर्ण थंड. इथं पाणी पडतं रोज टाकीतलं वरलं आमचं. टाकी भरली ना त्याचं पाणी इथं खाली पडतं सगळं. तर चला मी तुम्हाला दाखवते. बोलू जाऊया घरी? घरी जाऊया का? जाऊया, चला उठा. थांब मी घेतो आणि घरी जाऊया म्हटलं लगेच जाऊया म्हणतो, लय क्यूट. आणि चला मग तुम्हाला मी दाखवते आता कसं कसं साफसफाई केली. जाऊन आता स्वयंपाक पण बनवायचा आहे. चला मग. आणि हे बघा मी अशा प्रकारे साफसफाई केली. थांब थोड्या वेळानं जाऊया. आणि इथं बघा हे कोथिंबीर आहे, ही सगळी कोथिंबीर आहे. कोथिंबीरमधलं थोडं थोडं हलकं हलकं म्हणजे मोठं मोठं तण काढलंय, बारीक तर काही काढताच येईना कारण पूर्ण चिखल चिखल झालाय. आणि इथं बघा हे वाटाणा लावला होता, त्याला मी थोड्याशा काठी वगैरे लावल्या, कारण ते वाटाण्याचे वेल आहेत ना असे खाली मोडूनच जात आहेत. तर आणि इथं वाटाण्या साईडला पण इथं जरा मेथी होती, ते सगळं साफसफाई केली. आणि वाटाण्याचे वेलला फूल लागलेत छान, आता फुलं लागल्यात, थोड्या दिवसांनी शेंगा येतील. आणि हे बघा कोथिंबीर अशा प्रकारे आहे, छान आहे कोथिंबीर. आणि ही वाटाण्याची झाडं पेट. आणि ही बघा वाटाण्याची झाडं. आणि हे ना सगळं तुम्ही म्हणता चला एवढं मोठं पालक वगैरे, हे पालक नाही, हे जंगली घास आहे. आणि खूप सगळं आहे आमच्या इथं, सगळीकडे बघल तिकडं ते घासच आहे. आणि बघा मी अशा प्रकारे केली आहे साफसफाई. कशी वाटली नक्की सांगा. इथल्या माझ्या एक फ्रेंड आहेत, त्यांच्याकडं आपलं काय म्हणतात त्याला, धन्याचं बी आहे, कोथिंबीरचं बी आहे. तर त्या म्हटल्या इथं लावा आहे माझ्याकडे, तर लाव म्हटलं ठीक आहे लावते मग, बरंच आहे. कारण आता इथं जागा आपली रिकामी आहे, थोडीशी कोथिंबीर आली तर सगळेच आम्ही खाईल. तर म्हटलं चला लावूया थोडीफार. आणि ही आहे तर ही आपली आता यूजच होत आहे, रोज थोडी थोडी मी घेऊन जाते जेवणात टाकण्यासाठी. आ जाएगा दीदी, यही था मेरे पास में. तर हे बघा हे त्या दीदीने मला हे पॅकेट दिलं आहे कोथिंबीर लावण्यासाठी. तर चला मग आता इथं मी छान कोथिंबीर टाकून घेते. खाएगा. मैं बोला एक दिन इडली होगा, एक दिन डोसा होगा, 2 दिन. तो आप दाल कहाँ से लेते हो? गाँव से लाई हूँ. गाँव से उधर से खरीदते हैं? नहीं घर में है ना. घर का है? हाँ, तो 2-3 केजी लेके आई थी. घर का दाल भी ज्यादा डालना चाहिए दीदी, तभी तो वो अच्छे से पक रहा है, नहीं तो नहीं होता. आणि आता मी गार्डनमधून आली होती पाठीमागून, तर सर्वजण इथं उन्हामध्ये बसल्या होत्या. तर चाललं होतं आमचं काही ना काहीतरी बोलायचं. आणि आज मी टिफिनला इडली वगैरे दिली होती, तर त्याच्याबद्दल चाललं होतं की तुम्ही डाळ वगैरे कुठून आणता, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या चालू होत्या. कारण सगळ्या डाळ वगैरे नाही तर जास्त चांगल्या प्रकारे मिळत नाही, त्यामुळे इडलीचं पीठ वगैरे असं जास्त चांगलं फुगत पण नसेल त्याच्यामुळंच. तर मला सगळे विचारत होते तुम्ही गावाकडून आणली का हे ते, मग मी सगळ्यांना सांगत होतो. आणि छान आमच्या गप्पा चालू होत्या. एक बार ही मंगाया उसका पापा, एक बार तो दीदी उसमें कांटा ज्यादा हो रहता है. काटा रहता है। है. हाँ बहुत काटा। और लोग पापा मुझे बता रहे थे कौन सा एक मछली का नाम, उसमें दीदी कांटा ज्यादा नहीं रहता, थोड़ा एक ही रहता है बीच वाला. वो जो उसमें वो नहीं रहता उसका, ऐसे ऐसे नहीं रहेगा. छिलका नहीं रहता हाँ है। हाँ, मतलब प्लेन होता है प्लेन मछली. होता है। आणि आता त्याच्यानंतर नाही तर आमचं मच्छली म्हणजे माशाचं वगैरे डिस्कशन चालू होतं. कारण ही दीदी आहे ना ती बंगालची आहे, त्यामुळे तिकडे बंगालला जास्त मासे वगैरे असतात. त्यामुळे ह्या दीदींना सगळं माहीत होतं कोणकोणत्या प्रकारचे मासे वगैरे. मला काही जास्त आवडत पण नाही आणि मला बनवायला पण येत नाही, त्यामुळं मी त्यांच्याकडून विचारत होतो सगळ्या गोष्टी की कसं असतं काय असतं. आणि ह्या दीदी आहेत ना त्यांच्याकडे मासे वगैरे खूप प्रमाणात आहेत, त्यांना खूपच आवडतात मासे वगैरे. आणि खूप दिवसानं त्यांनी मासे वगैरे खरेदी केले होते, तेच मला त्या सांगत होत्या. आज खूप दिवसानं आम्ही मासे वगैरे खरेदी केले, कारण इथं ना मासे वगैरे पण जास्त प्रमाणात मिळत नाहीत. कधीतरी बाहेरून वगैरे मागवले तरच, आतमध्ये तर काही एवढं जास्त मिळत नाही. तर छान इथं आमचं डिस्कशन चालू होतं, बोलणं चालू होतं, आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी इथं बोलायचं चालू होतं. चला मग आता आमचं चालू आहे छान आपलं बोलायचं. चला करा ब्लॉग कंटिन्यू.
आणि चला मग आता दुपारच्या जेवणाला सुरुवात करूया. आणि आता वेळ झालाय 1 वाजायला आलेत. फौजी येतील 1:30 वाजता. आता मला भात लावायचा कुकरला. आणि हरभऱ्याची भाजी आहे ना ती मला बनवायची आहे. खूप दिवस झालं फ्रीजमध्ये होती आणि फौजींच्या आवडीची आहे, तर म्हटलं आज आता फौजी येतील दुपारी तर त्यांच्यासाठी मस्त अशी हरभऱ्याची भाजी वगैरे बनवूया. चला मग आणि भात वगैरे लावते कुकरला. आणि वाटाण्याची बटाट्याची आमटी वगैरे बनवीन. अजून मी ठरवलं नाही काय बनवायचं आहे, बघूया. तोपर्यंत भात लावते. ही भाजी छान कट करते. कणिक वगैरे मळून ठेवली होती. चला मग आवरूया पटपट. आणि भात ना आता मी लाईटवरच्या शिडीवरती लावते. आणि आता ही भाजी आहे हरभऱ्याची. काही अशी भाजी आहे हरभऱ्याला छान कट करते आता बारीक बारीक. आणि भाजी आता बघा मी सगळी कट करून घेतली आहे. भाजी छान अशी कट केल्या. चला मग आपण भाजीला फोडणी टाकूया. तुम्हाला मी सांगतो भाजी कशी वगैरे बनवायची. सोपीच रेसिपी, जास्त काही नाही. आणि आमच्यात ना गावाकडं सासूबाई, माझी आज्जा सासू, माझी मम्मी, माझी आजी सगळ्यांच्या तोंडातनं मी ऐकलं आहे की हरभऱ्याची भाजी असते ना हिला धुवायची नसते. पण माझं मनच नाही म्हणत बिना धुता भाजी कशी बनवायची, मला असं वाटतं. पण मम्मी ते सगळीच म्हणतात की जर आपण हरभऱ्याची भाजी वगैरे धुतली ना तर तिचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो. पण माहित नाही, मला मनच होत नाही बिना धुता भाजी करायला ना, कसतरच होतं. कारण त्याच्यावरती किती प्रकारचे आळ्या वगैरे काय नाही काय तर असतात, किडं बिडं. कारण म्हणजे भाजी म्हटल्यावर थोडं धुवूनच घेतलं पाहिजे. पण माहित नाही, आता बघूया कशी होत्या. पण मी कायम धुवूनच करते. थोडीफार टेस्ट वेगळी लागते. गावाकडे तर छानच लागते टेस्ट, पण इथं भाजी थोडी वेगळी लागते. काय मी धुतल्यामुळे होत असते की काय, मला नक्की सांगा कमेंटमध्ये हरभऱ्याची भाजी धुत्यात की नाही. कारण मला असं वाटतं धुत्यात. तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता पहिलं ना थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण लसूण टाकूया. तेल अजून गरम नाही झालं, कारण थंडी जास्त असल्यामुळे ना लगेच भांडं वगैरे ठेवलं गॅसवर तर गरम होत नाही, थोडा टाइम लागते.
ज्या दिवशी माझं जेवण बनत नाही ना त्या दिवशी फौजी लवकर येतात आणि ज्या दिवशी मी बनवून वगैरे रेडी ठेवतो त्या दिवशी येत नाही. तर आता बघा जेवण बनलं नाही अजून, चपात्या वगैरे राहिल्या. आता शेंगदाण्याचं कूट टाकून थोडा वेळ झाकून ठेवूया आपण. अजून थोडा वेळ लागेल शिजायला, त्याच्यानंतर मी चपात्या वगैरे बनवून घेईन. आणि लाईट गेल्यामुळे कुकर पण इथंच आणून लावलाय. आता लाईट माहित नाही कधी लाईट सारखीच जाते, माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. आणि बघा ही भाजी अशा छान प्रकारे भाजी बनली आहे आपली. मस्त अशी भाजी बनली हरभऱ्याची. चला आता मी चपात्या बनवते पटपट. आणि मी वाटाणा बटाट्याची भाजी बनवली, तिकडे टाकली आता भाजी फोडणी. चला मग आता भात वगैरे पण बनलाय आपला. आणि आता फौजी आल्यात मग पटपट चपात्या बनवून घेते. थोडंसं तिथं पाठीमागं गेलो ना ते कोथिंबीर वगैरे साफ करायला, आज मला वेळ झाला जेवण बनवाय. आणि आता माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्यात. आता मी फौजींना आणि कुणाला पहिलं जेवायला देते, त्याच्यानंतर मी जेवण करते. कारण फौजींना गाडीत म्हणजे स्कूटीमध्ये तेल वगैरे संपलंय, त्यामुळे फौजींना बाहेर जायचे तेल टाकण्यासाठी. त्यांना लवकर जेवायला देते पहिलं, नंतर मी आरामात जेवण करते. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. बाय.